अत्यंत महत्त्वाच्या 15 किचन टिप्स। नंबर 1, अंजीर आणि काळी मनुके रात्री भिजवून रिकाम्या पोटी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो। नंबर 2, या दिवसात सर्दी खोकला असल्यास मध आल्याच्या रसात मिक्स करून चाटण करावे। नंबर 3, केस खूप गळत असतील, केसाची रिग्रोथ होण्यासाठी तुम्ही रोजमेरी ऑइलचा वापर करू शकता। रोजमेरी पॉवरफुल असल्याने कोणत्याही तेलामध्ये मिक्स करून लावावे, जसे खोबरेल तेल, एरंडेल तेल यामध्ये मिक्स करून तुम्ही लावू शकता। नंबर 4, तुम्हाला जर ऍसिडिटीचा त्रास असल्यास दररोज दही खावेत, यामुळे सर्व पोटाचे आजार बरे होतात। नंबर 5, पाणी कमी पिल्याने शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो आणि शरीरातील पेशीच्या कार्यावर याचा परिणाम होतो। नंबर 6, युरिनची समस्या असल्यास रात्री 2 टीस्पून धने भिजू घालून सकाळी रिकाम्या पोटी धने पाणी गाळून पिल्यास लगेच आराम होतो। नंबर 7, ज्या लोकांना मानसिक तणावाची समस्या असल्यास दूध आणि खजूर मिक्स करून याचे सेवन करा। नंबर 8, चेहऱ्याच्या अनेक समस्यांवर प्रभावी उपाय म्हणजे मसूरची डाळ। या डाळीपासून बनवलेला फेस पॅक चेहऱ्यावरील पिंपल्स, तेलकटपणा अशा अनेक समस्या दूर होते। हा फेस पॅक कावडलेल्या चेहऱ्यावर स्क्रब म्हणून सुद्धा उपयोगी आहे। यामध्ये चंदन, दही, मध यासारखे वस्तू मिक्स करून फेस पॅक तयार करून आठवड्यातून 2दा चेहऱ्यावर 20 मिनिट लावून ठेवावी। नंबर 9, एक टोमॅटो खाल्ल्याने दातावरील पिवळेपणा निघून त्वचा तजेलदार होते। नंबर 10, हिमोग्लोबिनची रक्तात कमतरता असल्यास तर सलादमधून बीटरूट खावीत किंवा बीटचा रस काढून प्या। नंबर 11, ज्या लोकांना वात पित्ताची समस्या असल्यास त्यांनी कधीच आंबट पदार्थ खाऊ नका। नंबर 12, कारले किंवा मेथीची भाजी डायबिटीसच्या रुग्णांनी नियमित खावे, यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते। नंबर 13, चेहरा उजळण्यासाठी, सुरकुत्या आणि चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी रात्रीच्या वेळी रोजमेरी ऑइलने मसाज करावा। नंबर 14, प्रत्येक स्त्रीला वाटते सुंदर दिसावे, पण वाढत्या वयासोबत त्वचा डल होऊन सुरकुत्या येतात। यासाठी आहारात हंगामी फळे आणि द्रव्य पदार्थाचा आहारात समावेश करावा। नंबर 15, ओवा आणि हिंग मिक्स करून खाल्ल्यास पोटदुखी लगेच थांबते। हा रामबाण उपाय आहे। संपूर्ण माहिती पाहण्यासाठी मनापासून खूप खूप आभार। व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा। तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।